नमस्कार, मी बालाजी देशमुख, आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली। आज उपोषण गुगुळपिंपरी ग्रामपंचायत या ठिकाणी उपोषण स्थळी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी शिवरामप्पा बळीरामप्पा धोत्रे हे मागील 3 दिवसापासून उपोषण करत आहेत। विशेष म्हणजे शासकीय प्रशासकीय जे काय अधिकारी असतील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जे काय कार्यकारी अभियंता असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली नाही। तसेच कार्यकारी अभियंता असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली नाही। सदरील शेतकरी शिवरामप्पा धोत्रे यांची जवळपास 3 वर्षापासून पाईपलाईन बंद आहे आणि या पाईपलाईनमुळे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 10 एकर शेती त्यांची पडीत पडलेली आहे आणि 10 एकर शेती पडीत पडल्यामुळे त्यांचे जवळपास 10 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। ते नुकसान भरपाई देण्यात प्रशासन अद्यापर्यंत सुद्धा उदासीन आहे। त्यामुळे या संबंधित शिवरामप्पा धोत्रे यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे शिवरामप्पा धोत्रे आहेत, यांचा मुलगा आर्मीमध्ये देशाचे संरक्षण करत आहे आणि या वडिलाला आणि त्यांच्या कुटुंबाला जर या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत असेल तर याच्या इतकी खंत मला हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठलीच वाटत नाही। कारण देशाचं संरक्षण जो मुलगा करते आणि त्याच्या पालकाला किंवा आईला, वडिलाला किंवा कुटुंबाला या ठिकाणी उपोषण करावं लागत असेल तर प्रशासनाचा मी या गोष्टीवर जाहीरपणे धिक्कार करतो आणि प्रशासनाचा निषेध करतो। आणि प्रशासनाने जर या संबंधित व्यक्तीची तात्काळ दखल नाही घेतली तर प्रशासनाला आम्ही छेडल्याशिवाय सोडणार नाही। या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही विनंती करतो।